होत नाही आणि आदिवासी मंत्री अशोक उईके जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी असेच ठामपणे बसून राहू। स्टेटमेंट आलं की आमच्यावर कुठेतरी शासन आणि प्रशासनाचा दबाव टाकण्यात आला होता, हे अतिशय चुकीचं आहे। मी सध्या नागपुरातील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयामध्ये आहे आणि इथे आपण बघतो आहे की 10 दिवस आदिवासी विद्यार्थ्यांनी जे आहे आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन केलं होतं। 10 दिवस आंदोलन चाललं, ते स्थगित झालं। वयाची अट जी आहे ती मान्य झाली होती आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं, परंतु पुन्हा हे आंदोलन जे आहे सोमवारपासून सुरू झालेलं आहे। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। काय नेमकी आता मागणी आहे? आंदोलन स्थगित झालं होतं आणि पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलन आमचं स्थगित नव्हतं झालं मॅडम, कारण की आम्ही आमचे आंदोलन आमच्या जिल्हा स्तरीय करत होतं आणि कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं की त्याच्यावरून प्रशासनाचं आमच्यावर म्हणजे लक्ष नाही, त्या कारणाने आम्हाला इथे येण्यात आलं आणि जवळपास इथे वर्धा, भंडारा आणि गोंदिया सर्व जिल्ह्यातले विद्यार्थ्यांनी इथे आता उपस्थित आहे। तर आता काय मागणी आहे मग? जे आंदोलन स्थगित झालं होतं त्यानंतर आता पुन्हा म्हणजे आंदोलन, कारण आपण बघितलं की आंदोलन स्थगित झाल्याचं सगळीकडे बातम्या आल्या होत्या। आंदोलन स्थगित झालं होतं, पुन्हा आंदोलन सुरू केलं का? मी आताच बोलले की आंदोलन आमचं स्थगित नव्हतं झालं, आमचं आंदोलन कंटिन्यू चालू आहे, पण कुठेतरी आमच्या प्रश्नांकडे सरकार कडून दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे आम्हाला पर्याय नसताना आम्हाला इथे यावं लागलं आणि बरेचशा आमच्या मागण्या आहे जे आम्ही याच्या आधी पण मांडलेल्या आहेत। GR आम्हाला तो 5 ऑगस्टचा जो GR तो आम्हाला संपूर्ण रद्दच करायचा आहे। त्याच्यामध्ये भरपूर काही मागण्या आहे ज्या आमच्या हितासाठी नाही आहे, त्यासाठी आम्ही इथे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। नमस्ते मॅडम, मी राहुल येल्ले, जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ गोंदिया। आताच काही सेकंदाच्या आधी एक बातमी आली की जी वयाची अट होती ती रद्द झालेली आहे, परंतु आमची ती एकच मागणी नाही तर आमच्या जेमतेम 29 मागण्या आहेत। त्या 5 ऑगस्टच्या जो 2026च्या जो आदिवासींसाठी जो नवीन GR निघालेला आहे तर तो संपूर्ण GR जो आहे तो रद्दच झाला पाहिजे। आणि दुसरी मागणी अशी आहे की जो आश्रमशाळेमध्ये जो जप्तालाई आश्रमशाळेमध्ये जो गैरप्रकार जो घडलेला आहे, 3 विद्यार्थिनींचा जो मृत्यू झालेला आहे, तर त्या विद्यार्थिनींना कुठेतरी आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटीची मदत देण्यात यावी आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत आमच्या आर्थिक, सामाजिक आणि ज्याही काही मागण्या असतील त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, आश्रमशाळेमध्ये जेमतेम 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि त्या 584 विद्यार्थ्यांना जे मृत्यू झाला त्यांना कुठलाही न्याय मिळाला नाही आणि त्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही किंवा आमच्या सामाजिक वसतिगृहांच्या किंवा आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, इथे बसलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आमच्या समस्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आणि आदिवासी मंत्री अशोक उईके जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी असेच ठामपणे बसून राहू। म्हणजे राजीनाम्याची पण मागणी होते, आदिवासी जे मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे आणि आणखीन 29 मागण्या, अशा सर्व मागण्या जे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन सुरू राहणार आहे का? आणि जी वयाची अट आहे त्याची मागणी तुमची पूर्ण झालेली आहे का? काय आता किती दिवस आंदोलन? एक लक्षात घ्या, जवळपास एकूण आमच्या 29 मागण्या होत्या। 29 मागण्यांपैकी एक जर का मागणी पूर्ण झाली तर 28 मागण्यांकडे आम्ही पाठ फिरवू शकणार नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं लक्ष नागपूरतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे आहे। जवळपास आदिवासी विकास मंत्री जे आहे कुठंतरी यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास आश्रमशाळेतील 584 विद्यार्थ्यांचा बळी जातो। पालक फक्त आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवतो, परंतु यांनी जे शिक्षण केंद्र आहे यांनी मृत्यू केंद्र बनवून ठेवलेले आहे। यांनी फक्त GR पुरता मर्यादित असलेला विषय समजू नये, कारण हे आदिवासी विकास मंत्री कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे। काल परवा नागपूरमधील आंदोलन स्थगित झालं असं मंत्री महोदयांनी जाहीर केलं होतं, परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या विद्यार्थी प्रतिनिधीचं स्टेटमेंट आलं की आमच्यावर कुठेतरी शासन आणि प्रशासनाचा दबाव टाकण्यात आला होता, हे अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही मंत्री महोदयांचा अशा पद्धतीचा दबाव खपवून घेणार नाही आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सुरक्षा अधिनियम जोपर्यंत पारित होणार नाही, आमच्या सुरक्षेची हमी हे विभाग घेणार नाही, मुख्यमंत्री घेणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन कायम ठेवू। जवळपास 12,500ची अधिसंख्य पदभरती असो की बिंदू नामावलीचा विषय असो, जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन कंटिन्यू करू आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण आंदोलक विद्यार्थ्यांशी समन्वय साधूनच आम्ही अंतिम निर्णय घेऊ। धन्यवाद। मला सांगा, तुम्ही आता सांगितलं की दबाव आणण्यात आला होता म्हणून मग हे आंदोलन स्थगित झालं होतं, पण पुन्हा आता आंदोलन सुरू झालंय, कशा प्रकारचा दबाव होता? ते तर मला माहिती नाही, कारण आमचा इथल्या विद्यार्थ्यांशी समन्वय झालेला नव्हता, परंतु कुठेतरी हे मैदान जे होतं, जे लढाऊ मैदान होतं, ते लढाऊ मैदान कमी झाल्यासारखं आम्हाला जाणवलंय आणि 10 दिवसापासून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करत असताना शासन किंवा प्रशासनाकडून आमच्या प्रती तरी सकारात्मक
बदलाव आम्हाला दिसला नाही, म्हणून आम्ही भंडारा असो, गोंदिया असो आणि वर्धा असो या तिन्ही जिल्ह्यातले विद्यार्थी विभागीय स्तरावर आलो आणि आमच्या मागण्या ज्या आहे या आयुक्त मॅडमच्या माध्यमातून शासनाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही इथं बसलो. परंतु ज्या दिवशी आम्ही काल इथे आलो कुठेतरी आमचा आवाज दाबण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न केला. 5 ऑगस्टमध्ये परिशिष्ट ड क्रमांक 22 मध्ये म्हटलं होतं की तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे आंदोलन करता येणार नाही, तुम्हाला प्रसार माध्यमांपुढे तक्रार करता येणार नाही. कुठेतरी भलाही 14 तारखेला ते शिथिल करण्यात आलं, परंतु कालच्या यांच्या वागण्यावरून असं वाटत होतं शिथिल केलं, परंतु अंमलबजावणी हे प्रशासन आताही करून राहिलं. म्हणून यांच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि आंदोलन कायम ठेवू. कोणी लोकप्रतिनिधींशी तुमची आता चर्चा झाली आहे का कालपासून? सध्या तरी कोणत्याही लोकप्रतिनिधींशी आमची चर्चा झालेली नाहीये. एक मागणी आता पूर्ण झाली आहे, 28 मागण्या बाकी आहेत. काय भूमिका असेल? जर का शांततेने ऐकून घेण्याचं जर का या शासन आणि प्रशासनाने जर का प्रयत्न केला नाही किंवा समजदारीने आमच्या मागण्या जर का समजून घेतल्या नाही तर नक्कीच आमचे पालक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या आंदोलनात तीव्र करण्याचा प्रयत्न करतील. नमस्कार, मी नरेश नेताम, भंडारा जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघटना भंडारा. आम्ही इथं भंडारा जिल्हा आणि वर्धा आणि गोंदिया इथले मुलं मुली इथं उपस्थित आहोत. आमच्या 29 मागण्या घेऊन सनी आता आत्रम सरांनी सांगितलं आहे की बिंदू नामावली जो 2 नंबरवर होता ते आता 8 नंबरवर आला आहे. ते मागण्या आहेत. अजून एक सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तो DBT जो खानवड जो चालू होता आधी आपला आदिवासी विकास विभागामार्फत जो वसतिगृह चालवल्या जातात त्या ठिकाणी DBT 2018मध्ये लागू केला आहे, तर तो बंद करण्यात यावा. हे जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये जे आता चालू आहेत मोर्चामध्ये ते केंद्रबिंदू बनलेले आहेत. जो 5 तारखेचा GR आहे तो कॅन्सल झाला पाहिजे, हे सगळ्यांच्याच हे मागणी आहे. पण DBT जो लागू आहे ते पण कॅन्सल झाला पाहिजे, कारण की समाज कल्याणमार्फत आपलं समाज कल्याणमार्फत ही वसतिगृह चालवलं जातात. तिथं आजपर्यंत तिथं DBT लागू नाही, तिथं खानवड चालू आहे. त्याच्यामुळे आमच्याशी असं भेदभाव नको हे सरकार, कारण हे DBT जो लागू आहे तो कॅन्सल झाला पाहिजे, असंच आमचं मागणं आहे. अजून तर आपण बघितलं की 5 ऑगस्टचा GR रद्द झाला पाहिजे आणि 29 मागण्या ज्या आहेत त्यातली एक मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. वयाची अट ही जी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली आहे, परंतु अन्य 28 मागण्या अजूनही पूर्ण व्हायच्या आहेत. त्यामुळे कुठेतरी हे आंदोलन जे आहे स्थगित झालं होतं, दबाव आणला गेला होता असं या विद्यार्थ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे. परंतु आंदोलन अजूनही सुरू आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही आणि आदिवासी मंत्री जे आहेत ते राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा पवित्रा जो आहे इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेला पाहायला मिळतो आहे. तर बघण्यासारखं असणार आहे की सरकार नेमकी काय भूमिका घेतं. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.